जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. आपण 14वा श्लोक पूर्ण केला होता का? नाही सर, अच्छा. पूर्ण नव्हता झाला. हा. दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव यत् प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. असं मी म्हटलं होतं की हा श्लोक जो आहे हा भक्तीचा पाया आहे. हे परमेश्वर पण का जायचं त्याचं कारण इथं सांगितलेलं आहे. आणि या या श्लोकात जे आश्वासन आहे नाही का, त्यामुळेच मनुष्य किंवा भक्त भक्ती करायला प्रवृत्त होईल. पण नाहीतर मग सगळं त्रिगुणात्मक आहे, असं आहे तसं आहे, सगळी कारण मीमांसा सांगितली. भक्ती तर मग कशाला, मग आपली चांगली कर्म केल्या की चांगलं फळ मिळेलच ना. बरोबर. हा जो सिद्धांत आहे की चांगली कर्म केली तर चांगलं फळ मिळेल, वाईट कर्म केली तर वाईट फळ मिळेल, मग इथे परमेश्वराची भक्ती कशाला करायची? हं? नाही का? तर हा श्लोक त्याचं उत्तर देते की दैवी ह्येषा गुणमयी मम माया माझी जी माया आहे ती कशी आहे? दैवी म्हणजे अशी सर्वसामान्य नाहीये, ती अत्यंत अलौकिक किंवा दिव्य आहे. हा. नंतर ती गुणमयी आहे, म्हणजे सत्वरज तम अशा गुणांची युक्त आहे. म्हणजे, दुसरं तिसरं दुरत्यया. म्हणजे तिला तारण्यास म्हणजे तिला ओलांडणं खूप कठीण आहे, अत्यंत कठीण आहे. हम्म. मग हिला कोण आणि कसं तरणार? तर माम एव प्रपद्यन्ते किंवा ये माम एव प्रपद्यन्ते, जे फक्त मलाच शरण येतात. हम्म. ते एतां माया तरंती, ते ह्या मायेला तरून जातात, म्हणजे ओलांडून जाऊ शकतात असं. हं? समजला याचा सरळ अर्थ? की माया ही परमेश्वर निर्मितच आहे. असं कोणी माया म्हणजे कोणी राक्षस नाही. जसं आपण पुराणात वगैरे वाचतो की काही देव आणि दैत्य, आणि मग दैत्य वाईट, देव चांगले वगैरे वगैरे. पण इथं परमेश्वर काय सांगतायत की माया ही माझीच शक्ती आहे. अशी कोणी म्हणजे तेव्हा तिला तुम्ही राक्षस किंवा अशी शत्रूही म्हणू शकत नाही, कारण ती परमेश्वराचीच शक्ती आहे. त्यामुळे पण तिला ओलांडणं भाग आहे जर मुक्त व्हायचं असेल तर. तर कसं होणार? तर जे मला शरण येतील, पूर्णपणे समर्पित होतील, ते लोक त्या मायेला ओलांडून जाऊ शकतात. समजलं? हा कन्सेप्ट समजायला थोडा अवघड आहे, पण हा समजल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. जे ज्ञान आणि विज्ञान आहेत आतापर्यंत, जे म्हणजे सगळं जगत हे कसं आहे, माझ्यापासून बनलेलं आहे वगैरे वगैरे सांगितलं, प्रकृती वगैरे वगैरे. पण मग याला ओलांडून जायचं कसं? कारण हे सगळं मायारूप आहे जगत, नाही का? या मायेला ओलांडायचं कसं? तर मला शरण जे येतील ते ओलांडून जाऊ शकतील. समजलं? हो सर. हम्म. थोडंसं, म्हणजे कारण मी मागचे दोन हे नव्हते, तर यालाच अनुसरून एक असा हे आहे की आपण आधी काय शिकलो की सगळंच परमेश्वर आहे. की म्हणजे तो सगळ्यात, म्हणजे आपण तो एक शंकराचार्यांचा हे पण पाहिला की
म्हणजे तो जेव्हा चंडाळाला भेटतो तेव्हा ते शिव शिव म्हणतात, मग तो सगळ्यातच परमात्मा आहे, सगळ्यातच हे आहे वगैरे. पण या आत्ता जो आपण श्लोक करतोय याच्या बॅकग्राऊंडला जाताना सतत असंच सांगितलं गेलंय ना, की मी बलवंतांमधला चांगला हे आहे आणि मी याच्यातला, एक मिनिट, आय एम नॉट एबल टू फ्रेम द क्वेश्चन प्रॉपरली, पण गुणांमध्ये ते गुण त्यांमध्ये मी आणि ते माझ्यामध्ये नाहीत असं वगैरे हे केलंय, किंवा त्रिगुणातला हे वगैरे असा. तर ते जरासं थोडंसं मला कन्फ्युजिंग वाटतं, की जेव्हा देव म्हणतो की परमात्मा सगळ्यात आहे आणि आता असं म्हणतोय की सगळं जे चांगलं आहे त्याच्यात मी आहे, तर ते थोडंसं मला, माझा प्रश्न कळला का सर तुम्हाला? हम्म, मला काय कळलं तुला विचारायचंय ते मी सांगतो, ते तू सांग, बरोबर आहे का? हा, हा, हा. हम्म. तुला असं म्हणायचंय की एकीकडे तुम्ही म्हणता की सगळं विश्व हे परमात्मामय आहे, सगळ्यामध्ये परमात्मा आहेच, असं. बरोबर. हा. हम्म. पण मग दुसरीकडे तुम्ही म्हणता की त्याचं त्याचं जे चांगलं वैशिष्ट्य आहे तो परमात्मा आहे, असं. बरोबर, एक्झॅक्टली हेच मला म्हणायचं. हा. ते थोडं मला कन्फ्युजिंग आणि वाटलं, आणि मग आता आपण म्हणतोय की हे पार करताना मला समजून घ्या, हाच माझा प्रश्न आहे. आणि आणि त्यात परत मी आधीचा एक श्लोक होता, याच्या आधीचा, काल बघितलेला, की असंही म्हणतात परमेश्वर की त्याच्या त्याच्या चांगली जी वैशिष्ट्य आहेत त्यात मात्र तो मी आहेच, तो वैशिष्ट्य जे आहे ते करेक्ट. मीच आहे. हा. पण जसं बलवंतातलं बल मी आहे, हा. पण कसलं बल? बरोबर. तर कामराग विवर्जितम, म्हणजे बर आसक्ती आणि ममता रहित जे आहे ते मी आहे. म्हणजे जर बर नुसतं तो एखाद्या बलाचा उपयोग जर आसक्तीसाठी आणि ममतेसाठी करत असेल तर त्या बलात मी नाहीये, म्हणजे ते बल मी बरोबर. नाहीये. इनडायरेक्टली कृष्ण हम्म. असं सांगतायत, बरोबर. बरोबर. हो, हो. दुसरी गोष्ट आणि शेवटच्या श्लोकात मग त्यांनी हे सगळं सांगताना सांगितलं की सगळ्या सात्विक, राजसिक, तामसिक या गुणांचा जो भाव आहे तो भाव माझ्यापासूनच उत्पन्न झाला आहे. हा. हम्म. आणि म्हणजे ते माझ्यापासून उत्पन्न झाले आहे, पण हम्म. पण मी त्यात नाही, पण बरोबर. ते मला वश आहेत, असं त्यांनी सांगितलं. हा. करेक्ट. हम्म, बरोबर आहे. हा. बरोबर. हा. तर आता या सगळ्यांची संगती, या श्लोकाचा संबंधित हा प्रश्न नाही आहे, पण ठीक आहे, तो आधीच्या श्लोकांशी आहे. तर एक, सगळा परमात्मा हा विश्वमय आहेच. हम्म. नंतर मग दुसरीकडे परमेश्वर म्हणतात की सगळ्यातलं जे चांगलं म्हणजे वैशिष्ट्य जे आहे ते मी आहे. तिसरं परमेश्वर म्हणतात की जो म्हणजे सगळ्या गुणांपासून सगळे भाव झाले असले तरी ते माझ्यापासून उत्पन्न झालेत, पण तरी मी त्यांच्यात नाही, पण ते मला वश आहेत, असं. आता हे चार वाक्य यांची संगती कशी लावायची, बरोबर, असं. तर याचं उत्तर असं की जसं मी काल उदाहरण दिलं होतं की एखादा एकदम फार म्हणजे हुशार माणूस असेल, पण त्याची काही मुलं जी असतील ती दुराचारी निघाली समजा, तर ती त्याच्यापासून उत्पन्न झालेली आहेत, बरोबर. पण त्यांचं म्हणजे ते जे करतात ते त्यांनी केलं असं होईल का? नाही. त्यामुळे त्याचा अंश त्यांच्यात आहेच, पण त्यांना जी वासना आहे त्यानुसार ते कृती करतायत, वाईट आचरण करतायत. मग त्या वाईट आचरणाचा दोष त्यांना म्हणजे त्याला देता येईल का, हुशार किंवा चांगल्या माणसाला, जस्ट बिकॉज ती मुलं त्याच्यापासून उत्पन्न झाली म्हणून? नाही. कारण का, त्यांनी त्याच्यामध्ये वासना त्यांची आहे ना, ती याची नाही आहे वासना, नाही का? प्रत्येकाला बुद्धी म्हणजे विवेक दिलेला आहे, पण त्या विवेकाचा वापर न करता जर कोणी वाईटच दुष्ट विचारांनीच काही कृती करत असेल तर त्याचा दोष परमेश्वराला देता येईल का?
नाही. पण असं जरी असलं तरी म्हणजे त्याच्यात मूलतः त्याचं रक्त आहेच, नाही का? त्यामुळे परमात्मा हा सर्वव्यापी आहे ही गोष्ट निर्विवाद. पण ज्या वासना ज्या गुणांनी उत्पन्न होते, सत्वरजतम भाव, हा जो भाव तो ज्याचा त्याचा स्वतःच्या वासनेवर अवलंबून असतो ना. समजलं? त्यामुळे ती प्रकृती ही परमेश्वराने दिलेली आहे. म्हणजे थोडक्यात काय की परमेश्वराने आपल्याला सात्विक कसं राहायचं तेही शिकवलेलं आहे, राजसिक म्हणजे राहायचं कसंही शिकवलेलं आहे, आणि दुष्टता म्हणजे काय तीही शिकवली आहे. बरोबर, प्रत्येकालाच ही बुद्धी असते. एखादी आपण चांगलं वागलो तर त्याला स्वतःलाही कळतं की मी चांगलं वागलोय. वाईट जर आपण वागत असलो आपल्याला कळतं की आपण वाईट वागतोय, नाही का? एखादा आपण राजसिक वागत असलो म्हणजे फक्त आपण बाबा ऐश करतोय म्हणजे असं, तर तेही आपल्याला हम्म. कळतं, नाही का? हम्म. पण तरी आपण काय करतो, आपल्या बुद्धी आपल्याला सांगत असते की हे वागणं काही हे तामसिक आहे, हे तू दुष्टपणा म्हणजे चुकीचं करतोय, पण तरी आपण ते करतोच ना, नाही का? हम्म. कॉपी कॉपी करणाऱ्या मुलाला काय असं वाटत असतं का की म्हणजे त्याला माहितीच असतं ना मी चूक करतोय ते, नाही का? हम्म. नाही का? पण ती मग त्याची जी वासना आहे ती बलवत्तर ठरते त्याच्या सात्विक बुद्धीपेक्षा. बरोबर आहे. मग आता हम्म. इथं कृष्ण काय सांगतायत की तेच सत्व रजतम, आता त्याला सात्विक भाव पण दिलेला आहे की हे चुकीचं आहे कॉपी करणं, उदाहरण द्यायला मी म्हणतो. आणि पण आणि त्याला तामसिक पण भाव आहेच त्याच्यामध्ये, नाही नाही कॉपी केलं तर माझा शॉर्टकट आहे, मी चांगले मार्क मिळवीन, दूर होईल माझं हे सगळं. मग तो तामसिक भाव हा सात्विक भावावर प्रबळ होतो आणि तो कॉपी करतो. बरोबर. हम्म. आणि आणि मग नंतर तो निर्ढावत जातो. एकदा कॉपी त्याची पचली की मग पुन्हा पुन्हा ते करावं लागते. ती चोरी मग त्याची पचली की पुन्हा पुन्हा तो करत जातो, नाही का? कॉपी म्हणजे चोरीच आहे, नाही का? तर त्यामुळे आता इथं दोष कोणाचा? परमेश्वराने त्याला तिन्ही ही जी प्रकृती आहे त्रिगुणात्मक आहे. पण जर कोणाचा तामसिक भाव जर प्रबळ होत असेल स्वतःच्या वासनेने, तर तो परमात्म्याचा दोष किंवा त्या प्रकृतीचा दोष म्हणता येईल का? नाही. तर या अर्थाने बर. परमेश्वर म्हणतायत की जिथं फक्त उपजीविकेसाठी जी कामना आहे आणि जी धर्माला अविरुद्ध आहे, अशा हम्म. अशा कामामध्ये मी आहे. पण हम्म. हा पण जेव्हा आसक्ती आणि ममतेसाठी जेव्हा बलाचा किंवा कामना तुमची वाढत जाते, हाव वाढत जाते, त्याच्यात मी नाहीये असं. म्हणजे थोडक्यात ह्या गुणांच्या अधीन राहून आपण गुणांनी मोहित होऊन जे काय कृत्य करतो तर ते परमेश्वर त्याच्यात नाही. गुणांनी मोहित होऊन त्याच्या पलीकडे जायचंय, गुणांच्या हा, परमेश्वराला जाणायला. गुणातीत. बरोबर ना? हा. बरोबर. गुणातीत. तर आता हा तर आता हे कसं आहे की ज्याला म्हणजे हे एक फ्रेमवर्क आहे, त्याला आपण रचना म्हणू, की प्रत्येकाला त्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे जीवाला. त्याला त्याला आता सांगितलंय की तू कसं करायचं, तुझं जीवन कसं जगायचं ते तू ठरव, नाही का? तुला सात्विक म्हणजे विवेक बुद्धी दिलेली आहे, चांगलं वागून जगायचं की वाईट वागून जगायचं. कोणी कष्ट करून जगतो, कोणी चोरी करून जगतो. बरोबर. चोरी करण्यालाही माहित असतं तो वाईट करतोय, चांगलं करणाऱ्यालाही माहिती असतं की चोरी केल्याने त्याचे श्रम कमी होतील, पण तरी तो कष्ट करण्याचं थांबवत नाही. बरोबर. हम्म. हा खरं. तर तो ही आता जी हा तर नाही काय नाही सॉरी, नाही नाही बोला तुम्ही, मग मी सांगते. तर इथं परमेश्वर जेव्हा म्हणतात की ही पूर्ण समाज रचना म्हणजे समाज रचनेच्याही पुढचं म्हणजे जी हम्म. विचार कसा करतो आणि त्याला कशा प्रेरणा होत जातात, त्या प्रेरणांचं हम्म. मुद्दा आहे गुण आणि त्या गुणांचे भाव. बरोबर. हम्म. आणि मग कुठला बरोबर. भाव प्रकट ठरतो त्याला परमेश्वराने त्याला मन पण दिलेलं आहे, बुद्धी पण दिलेली आहे. बुद्धी म्हणजे जी विवेकच ज्याला सांगते योग्य काय अयोग्य काय, आणि मन चंचल मन असतं. हा आणि त्या मनाने त्याला आसक्ती पण होत असते, इंद्रिय असतात, असं सगळं ते फ्रेमवर्क आहे. आणि त्यातनं त्याला मग तो कोणी शॉर्टकट निवडतो, कोणी योग्य मार्ग निवडतो. म्हणजे कोणी बुद्धीचं ऐकतो, कोणी मनाचं ऐकतो.
असं. बरोबर. जसं मी कधी उदाहरण देतो की डायबिटीस मला आहे, मला माहिती आहे, पण समोर गुलाबजाम आला तर मी खातो. का खातो? हं, पण बुद्धीपेक्षा माझं मन प्रबळ ठरतं ना, तसं. बरोबर. हा. तर आता तर इथं चूक आता परमेश्वराची आहे का? मला ज्ञान पण आहे की हे चुकीचं, म्हणजे बरोबर. ज्ञान नसतं तर गोष्ट वेगळी, पण मला ज्ञान पण हं, आहे की हे खाणं चुकीचं आहे, मला डायबिटीस मला वाढणार आहे, पण तरी मी खातो असं. हं. हा. तर त्या ह्याचा असा आतापर्यंत शिकलेल्याचा आपण असा विचार केला तर इट्स अ पिरामिड. या पिरामिडच्या खाली हे 3 गुण आहेत आणि या गुणांवरती आपण पुढे सरकत जातो. जर का आपण त्याच्यात अडकलो तर आपण रिसायकल होत राहतो. पुनर्जन्म पुनर्जन्म मिळून आपण त्याच्यातून हे होतो. आणि जर का आपण शुद्ध म्हणजे ध्यान हे केलं वगैरे काय काय आणि आपल्याला ज्ञान प्राप्त झालं, मग आपण ज्ञानमार्ग घेतला आणि आपण वर गेलो, तर सगळ्यात टॉपला मोक्ष आहे जिथे आपण पोचणार. असं माझा आता तुम्ही जे सांगितलं त्या ह्याच्याप्रमाणे असं हे वाटतंय की तो एक पिरामिड आहे. आणि अं, दुसरी नाही हम्म, नाही, आता हम्म, इथं काय ना, आणि पुन्हा पुन्हा हम्म, मी सांगतो की हे मेकॅनिकल थिंकिंग झालं. हम्म, हा. हे मेकॅनिकल हम्म, थिंकिंग जातं की तुम्ही, तेच मी सांगतोय की तुम्ही चांगली कर्म करा, चांगलं करा होईल, वाईट कर्म करा, हम्म, वाईट होईल, असं. हम्म, पण हम्म, पण पण इथे एक प्रॉब्लेम आहे या विचार करण्यामध्ये, की हम्म, कर्माने कर्म निर्माण होतात. वासनेने म्हणजे वाईट वासना, चांगल्या वासना, वासनेने जोपर्यंत वासना आहे तोपर्यंत ते कर्मांचं चक्र सुरूच राहणार. हम्म, हम्म. समजलं? हम्म. मग आता यातनं बरोबर. बाहेर कसं पडायचं? हं. जसं तो आपण कधी कधी व्यवहारात आपण बघतो की ज्याला आपण ऑब्सेशन म्हणतो ना, जसं चोरीचं हम्म, ऑब्सेशन असतं काही जणांना, तसं चांगलं वागण्याचं पण ऑब्सेशन असतं, नाही का? हम्म. बरोबर. हा. स्वच्छतेचं ऑब्सेशन असतं, नाही का? तर हम्म. कुठलंही, ओसीडी. हा, हा, म्हणजे ओसीडी. हा, तर ते ऑब्सेशन म्हणजे ते 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 मग त्याच चक्रात अडकत राहतात, त्याच्यातच विचार करत राहतात, त्याच्यातनं ते बाहेर नाही येऊ शकत. ते मुक्त होतात का? नाहीत. आपल्याला आपलं उद्देश काय आहे? या चक्रातनं मुक्त व्हायचंय आपल्याला. हा. समजलं? हो हो की बरोबर. म्हणून की म्हटलं की त्याच्यातून बाहेर येऊन ज्ञान प्राप्त करून बुद्धीनी निर्णय घेऊन मग तुम्ही परमेश्वराला समजून मग तुम्ही त्या ह्याच्यावरती हा. आणि पोचता असं. हा, नाही, आता इथं इथं भगवान एक वेगळा टर्म देत आहे त्याला, की या मायारूपी चक्राच्या या नियमांच्या अधीन जर तुम्ही राहिलात तर त्यातच तुम्ही हम्म. गुरफटत राहाल. तर तुम्हाला या बरोबर. नियमांच्या बाहेर जर यायचं असेल तर मला शरण या. करण या. कारण कारण काय, नियम कोणी बनवलेत? मी बनवलेत. बरोबर. हम्म. गंमत म्हणजे जो नियम बनवतो, हं, ते हम्म. नियम शेवटी एका मर्यादेपर्यंत ठीक आहेत, पण हम्म. शेवटी जर आपल्याला त्या नियमांच्या बाहेर यायचं असेल, कारण जन्म मरण, चांगलं कर्म चांगलं फळ, वाईट कर्म वाईट फळ, हा नियम झाला कर्मसिद्धांताचा. पण आपल्याला तर या हम्म. कर्मसिद्धांताच्या हम्म. बाहेरच यायचंय, जन्म मृत्यूच्याच पलीकडे. बाहेर यायचंय. मग त्यामुळे या हम्म. नियमांच्या जर बाहेर यायचं असेल तर ज्यांनी हे नियम बनवले त्या हम्म. बनवणाऱ्याला जोपर्यंत आपण शरण जात नाही तोपर्यंत तो आपल्याला नियमांच्या बाहेर काढेल का? नाही. बरं. तर इथं ते म्हणता येते की माम एव ये मिये प्रपद्यन्ते मायाम एताम तरंती ते, कारण ती माया जी आहे ती माझी माया आहे. त्यामुळे दुसरं कोणी या हम्म. मायेला, मला शरण आल्याशिवाय कोणी या मायेला ओलांडू शकतच नाही. म्हणजे तुम्हाला जर बरं. म्हणजे काहीतरी विदाऊट तिकीट नाही म्हणणार मी, पण म्हणजे याच्यातनं तुम्हाला एक्झिट हवं असेल तर तुम्हाला हा. ही माया माझ्या बरोबर. अधीन आहे, कारण ती माझी शक्ती आहे. त्यामुळे तुम्ही मला हम्म. शरण आलात तरच मी तुम्हाला यातनं मायेतनं एक्झिट देईल, थोडक्यात असं. बरं. तर आता तो बघूया एक पण. चक्रव्यूह आहे आणि त्या हा, चक्रव्यूहातून बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला मला शरण यायला लागेल, मला नाहीतर शरण, तुम्ही त्या हा. चक्रव्यूहातून आणि बाहेर येऊ नाही शकत. आणि इथं आस्तिकता का, परमेश्वर का, त्यालाच का शरण जायचं? नुसतं चांगलं वागणं पुरेसं नाहीये का? तर ते नाहीये. हम्म. हा. हम्म. हा मोठा सिद्धांत इथं सांगितलाय. नुसतं मॉरल आणि मॉरॅलिटी आणि नैतिकता आणि चांगलं वागणं हे पुरेसं नाहीये का या मोक्षासाठी?
मोक्षासाठी हम्म. म्हणजे मुक्ततेसाठी. मोक्ष म्हणजे असं की कुठली डेस्टिनेशन हम्म. नाही, म्हणजे या बंधातून मुक्त होण्यासाठी ते पुरेसं नाहीये का, तर याचं स्पष्ट उत्तर आहे ते नाही, असं आहे. हम्म. ओके, ठीक आहे. बरोबर. हा. ओके, थँक्यू. हम्म. आता पुढचं कोण वाचेल 15वा श्लोक? मान दुष्कृतिनो मूढा मी वाचू का? नाही, या वाचतायत ना, वाचा, कोणीतरी वाचत होतं ना आता. हो हो मी वाचते सर. हा. न मान दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमाः मायापृतज्ञाना आसुरं भावमाश्रिताः. हा, थोडस मायया असं म्हणायला पाहिजे. हा, मायया म- असं. हा, अच्छा माया ज्ञान. मायया परत ज्ञान असं. अजून कोणाला मायया म्हणायचंय? हा. ज्ञाना आसुरं भावमाश्रिताः. हम्म. कोणाला वाचायचंय अजून? मी वाचू का सर? म्हणते सर. मी हा, वाचू. वाचा. हा, वाचा. न मां दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमा मायया प्रज्ञाना आसुरं भावमाश्रिताः. थोडस जरा चुकतंय, मी म्हणून दाखवतो मग काय. न मां दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमाः माययापहृत ज्ञाना आसुरं भावमाश्रिताः असं. ठीक आहे. तर इथं न माम म्हणजे दुष्कृतिनः मूढाः प्रपद्यन्ते नराधमाः मायया अपहृत ज्ञानाः आसुरं भावम आश्रिताः. म्हणजे न माम न प्रपद्यन्ते, पण मला कोण शरण जात नाही, येत नाही किंवा जात नाही, त्याचं उत्तर देत आहेत. म्हणजे इतकं सरळ सोपा फॉर्म्युला असताना हा, हे कोण ऐकत नाही. तर हा, मायया अपहृत ज्ञानाः, की ह्याच मायेमुळे ज्यांचं ज्ञान अपहृत, अपहृत म्हणजे हरण केल्या गेलेलं आहे. त्यांना खरं ज्ञान समजतच नाही, की अरे आहे ना, जा ना तू शरण तिकडं. हा, बरोबर. तर म्हणजे आपण वाटतं नाही, मी करेल मी करेल मी करेल. अरे तू काय करशील, तू, आपल्या शक्तीला मर्यादा आहेत. शरण जा ना परमेश्वराला, पण आपण जात नाही. एक. दुसरं, आसुरम भावम आश्रिताहा, की ज्यांनी आसुर म्हणजे दुष्ट म्हणा किंवा आसुर संपत्ती वगैरे पुढे येते तशी, पण ते आपण नंतर बघू. पण सध्या एवढंच लक्षात ठेवा की आसुर म्हणजे दुष्टबुद्धी किंवा दैत्य भाव ज्यांचे आहेत, शक्यतो राजस आणि तामस, हा म्हणजे तामस जास्त आणि राजस कमी असं जे मिश्रण आहे ते आसुर भाव म्हणतात त्याला, ते. नंतर असे नराधमाहा. आता नर अधमाहा, नर अधमा म्हणजे मनुष्यातले नीच. तर मनुष्यातले नीच का म्हटलेलं आहे? कारण एक वेळ पशु तरी बरा, कारण पशुची ही भोगयोनी आहे, त्याचे भोग संपले की तो त्याला पुढचा जन्म मनुष्यच आहे. पण नराधम मनुष्यातले जे नीच आहेत ना, नीच कर्म करणारे, त्यांना तर आता ते पुढचा जन्म त्यांना नीच योनीचा मिळणार आहे. असे नीच लोक. नंतर दुष्कृतिनः म्हणजे दुष्ट कर्म करणारे. नंतर मूढाः म्हणजे मूढ म्हणजे मूर्ख, म्हणजे मूर्ख म्हणजे ज्यांचं परत डोकं चालत नाही किंवा विचार करण्याची शक्ती त्यांना नाही असे, किंवा विचार न करणारे लोक, अविचारी लोक. माम न प्रपद्यन्ते. आपण आजूबाजूला बघितलं समजा तर आपल्या लक्षात येईल, आणि या प्रत्येक प्रकारचे लोक आपल्याला दिसतील की परमेश्वराला शरण न जाणारे लोक कोण कोण आहेत. काही जे आहेत ते विचारच करत नाही. काही जण आहेत ते त्यांना दुष्ट गोष्टी करण्यातच मजा येते. काही मनुष्यांमध्ये पण नीच लोक आहेत. काही आसुरभाव
म्हणजे तमोगुणी किंवा आसुरभाव संपत्ती असलेल्या आळशी बेळशी सगळे त्यात आले. हा, ऐशारामी वगैरे वगैरे. आणि काही मायेने ज्यांचं ज्ञान ज्यांची बुद्धी हा हरण झालेली आहे, असे अशी लोक परमेश्वराला म्हणजेच माम म्हणजे परमेश्वराला शरण जात नाहीत. बरोबर. बाकीचे लोक जातात. यात काही अजून स्पष्टीकरण हवंय की समजलं तसं? समजले सर, समजले. म्हणजे बऱ्याचदा आपण म्हणतो की अमुक बुद्धी एक वस्तू मायेने हरण केली म्हणजे काय सर? हा, बुद्धी मायेने हरण केली आहे म्हणजे काय? आता जसं मी आधीच्या उदाहरणात सांगितलं ना की हे मला कळायला पाहिजे की माझ्या श्रमाला मर्यादा आहेत. बरोबर. नंतर मी चांगले म्हणजे सत्व रज तम हे जे माया ही त्रिगुणात्मक आहे, म्हणजे प्रकृतीपासून उत्पन्न झालेली. बरोबर. म्हणजे सॉरी, प्रकृती मायेपासून उत्पन्न झालेली आहे, पण मायेचा आविष्कार हा त्या त्रिगुणात्मक प्रवृत्तीमध्ये आहे. बरोबर. तर हे सगळं जे आहे हे मायेतून निर्माण झालेलं, आणि मला मायेच्या पलीकडे जायचं असेल तर ते माझ्या हातात नाहीये. जसं आपण बऱ्याचदा म्हणतो ना की एखादी गोष्ट माझ्या हातात नाहीये ही मान्य करायला आपण शिकलं पाहिजे. बरेच लोक असतात की ते शिकायलाच तयार होत नाही. सगळं मी करू शकेन, सगळं माझ्या हातात आहे, मी हे करू शकतो, मी हे करू शकतो असं वाटतं त्यांना, नाही का? किंवा असं ते चिडचिड करत बसतात, अमुक एक माणूस असं का करत नाही, तो मला असा का त्रास देतो. अरे आपल्याला कळायला पाहिजे की त्या माणसाचा तसा स्वभाव आहे म्हणून तो तसा वागतो, नाही का? त्याला आपण स्वतःला बदलू शकत नाही तर आपण दुसऱ्याला बदलू शकणार आहे का? नाही. कारण का? माझा स्वभाव हा माझं सत्वरजतम याचं फॉर्म्युला वेगळं आहे, त्याचा सत्वरजतमाचं प्रपोर्शन वेगळं आहे, नाही का? तेव्हा तो तसाच वागणार, मी असाच वागणार, अजून तिसरा तसाच वागणार. पण आपण उगीच यांनी असं का केलं नाही, याची माझ्यावर अन्याय केला, त्यांनी मला समजून घेतलं नाही वगैरे वगैरे उगीच आपण हे करत बसतो. आणि आपले प्रॉब्लेम्स असल्या विचारांनी आपण सॉल्व्ह होतील का याचा म्हणजे सोडवायचं बघतो. वास्तविक त्यांनी त्या जे जे हे सगळं मायेच्या अधीन आहेत सगळं जगत, त्यांनी त्या ते तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकणार आहे का? नाही. त्याच्याकरता आपल्याला कुठे जायला पाहिजे की या मायेच्या पलीकडचा कोण आहे? परमेश्वर. त्याला शरण जायला पाहिजे ना, नाही का? तर हे ज्याला कळत नाही त्याला म्हटलं जातं मायया अपहृत ज्ञानाः असं. बरोबर. सर पण हे त्रिगुण जे आहेत सत्व रज तम यांचं जे कॉम्बिनेशन आहे त्याप्रमाणे तो वागतो, पण मुळात हे कॉम्बिनेशनचं पर्सेंटेज डिसाइड कसं होतं? नाही, ते एकतर ते फिक्सही नसतं. गुण म्हणजे ते ते व्यक्तीसापेक्ष म्हणजे एकाच व्यक्तीचं साधारण असतं, पण ते त्याच्या मूडनुसारही सकाळी माझं सत्वरजतमाचं फॉर्म्युला वेगळा असेल, संध्याकाळी वेगळा असेल, मी काम करताना वेगळा असेल, घरी असताना वेगळा असेल, तसं पण असतं. म्हणजे कधी कधी आपण बघतो की दुष्ट माणूस सुद्धा कधी कधी दयाळू होतो, तामसी माणूस, नाही का? ते त्या कारणास्तव. आणि ती सगळी आपली वासना आणि बुद्धी इथे सगळं या त्रिगुणात्मक जी प्रकृती जी आहे याच्यावर आपलं मन, बुद्धी आणि अहंकार या तिघांचा प्रभाव असतो, आणि त्यामुळे ते सत्वरज गुणांचं कॉम्बिनेशन ठरतं, नाही का? मन, बुद्धी, अहंकार आणि त्रिगुणात्मिका प्रकृती यावरनं सगळं आपलं म्हणजे व्यवहार ठरत असतो. पण मग मन आणि बुद्धी या मायेच्या पलीकडे आहे का, म्हणजे नाही नाही सेपरेट नाही आहे का? नाही नाही नाही, मायेच्याच आहे, पण म्हणजे ते ते दोज आर डिफरंट ऑर्गन्स. फक्त जसं माझा हात वेगळा, पाय वेगळा, नाक वेगळं, तसं मनाचं काम वेगळं, बुद्धीचं काम वेगळं, असं, नाही का? म्हणजे आहे ते सगळे मायेच्याच प्रभावात आहेत, पण मायेचा मुख्य प्रभाव हा प्रकृती आणि त्रिगुणात्मिका या गुणांपासून तयार होतो.
आणि मग मन बुद्धी ही त्याची ही त्या त्रिगुणात्मिका म्हणजे त्या 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 भावांना उत्पन्न करणारी साधन आहेत, नाही का? म्हणजे केव्हाही कोणाचाही सात्विक गुण वरती येऊ शकतो तर तामसी गुण पण वरती येऊ शकतो. हो, आणि म्हणूनच कधी केव्हाही कधी कोण कसं वागेल याचा काही अंदाज नाही. अंदाज नाही किंवा फक्त जो सतत कधी 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 असतं तसं. जनरली कसा माणूस कसा वागतो अंदाज साधारण असतो, पण बरं तो फ्लक्च्युएटिंग असतो त्या त्या प्रसंगानुसार, वेळेनुसार, मूडनुसार, नाही का, प्रसंगानुसार. बरोबर. जसं एखादी व्यक्ती अमुक ठिकाणी खूप नम्र असते, पण काही ठिकाणी एकदम उद्धट असते, नाही का, असं. बरोबर. हम्म. म्हणजे स्वभाव हा सुद्धा या सर्व ह्याच्यावर अवलंबून आहे. परिस्थिती, त्रिगुणात्मक गुण कुठला वरती येतोय, नंतर त्याच्या अनुषंगाने मन, बुद्धी आणि अहंकार कसे वागतायत, ह्या सर्व ह्याच्यावर त्यावेळचं त्या माणसाचं वागणं अवलंबून आहे. अगदी. बरोबर जसं असं म्हटलं तर चुकीचं ठरेल. उदाहरण जर दिलं तर वाघाचं स्वभाव आहे भक्ष्यावर झेप घेणे. पण तोच वाघ जेव्हा समोर सिंह असतो तेव्हा तो झेप घेतो का? नाही, तो दबून राहतो ना. नाही का? कारण तो प्रसंग किंवा काय असं वेळ पण आहे बघून. ना सर की त्याचं पोट भरलेलं असलं तर तो भक्ष्यावर सुद्धा झेप घेत नाही. नाही, तो तर एक वेगळाच हे आहे, म्हणजे आहेच तो. पण म्हणजे कधी कधी तो नाही, स्वभावाला मुरड पण घालतो ना. स्वभावाला कधी कधी आपण मुरड घालतो, नाही का, असं. बरोबर. हम्म. कधी कधी नाही, बरेच वेळा. तेच असं. 90%. हम्म. ठीक आहे. अं, आता याच्यावरनं म्हणजे या श्लोकामध्ये मला लोक का भजत नाहीत, मला लोक का शरण तर खूप दूरची गोष्ट आहे, माझ्यावर लोकांचा विश्वास का नाही, असंच म्हणूया आपण. हां, तर ही जी कारणं आहेत, या कारणामुळे लोक परमेश्वरावर हवा तेवढा विश्वास ठेवत नाही. आता परमेश्वर सांगतात की ठीक आहे, आता काही लोक जे माझ्यावर विश्वास ठेवतात, म्हणजे माझे जे भक्त आहेत. भक्त म्हणजे भक्त हा शब्द सुद्धा भज या धातूपासून आलेला आहे. त्यामुळे हा श्लोक आता वाचूया आपण, की परमेश्वरांनी आपल्या भक्ताचं 4 प्रकारात वर्गीकरण केलेलं आहे. वाचा बघूया श्लोक. चतुर्विधा भजन्ते मां जना सुकृतिनोऽर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. हा, बरोबर. ठीक आहे, कोणाला वाचायचं आहे अजून? वाचा. वाचू सर? हा, वाचा. चतुर्विधा भजन्ते मां जना सुकृतिनोऽर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. ठीक आहे. तर भरतर्षभ आणि अर्जुन इथे दोन्ही संबोधन आहेत प्रत्येक ओळीमध्ये. हा, तर हे भरतवंशातल्या श्रेष्ठ अशा अर्जुना, चतुर्विधा म्हणजे 4 प्रकारचे, भजन्ते माम जनाहा म्हणजे काय? चतुर्विधा जनाः माम भजन्ते म्हणजे 4 प्रकारचे लोक, जनाः म्हणजे जन किंवा लोक, मला भजतात म्हणजे माझी भक्ती करतात. हा. आणि कुठलीच सुकृतीना म्हणजे चांगली कर्म करणारे. इथं त्यांनी विशेषण वापरलं की चांगली कर्म करणारे लोक, 4 प्रकारचे लोक मला भजतात, माझी भक्ती करतात. कुठले? आर्तः, जिज्ञासु, अर्थार्थी, ज्ञानी च. म्हणजे अर्थार्थी, आर्त, जिज्ञासू आणि ज्ञानी. आता याचा अर्थ थोडा थोडा मी सांगेल की असं का म्हटलेलं आहे त्यांनी, कृष्णाने, की एवढे सगळे इतक्या विविध प्रकारचे भक्त असतात आणि त्यांचं एकदम कॅटेगरायझेशन एकदम त्यांनी फक्त 4 ग्रुप्समध्ये कसं केलंय. पण थोडासा विचार केला आणि त्याचा अर्थ बघितला आपण, तर मग आपल्याला लक्षात येईल की ते कसं
परफेक्ट आहे ते. हं. तर पहिले ते अर्थ. आता एक लक्षात घ्या की सुकृतिनः हे सगळे जे भक्त आहेत ना, हे चांगली कर्म करणार आहेत. ते त्याचं बेसिक क्वालिफिकेशन आहे, म्हणजे चांगली कर्म करणार आहेत. हा, नंतर हे सगळे भक्त आहेत. भक्त आहेत म्हणजे परमेश्वरावर त्यांचा विश्वास आहे, श्रद्धा आहे. हं. ही त्यांच्यात कॉमन गोष्ट आहेच, प्रश्नच नाही. आणि ते मलाच भजतात आहेत. मला म्हणजे परमेश्वराला. हं. हं. इथं ना मला तुम्हाला एक उदाहरण आधीच्या श्लोकात द्यायचं राहिलं. रादर ते फार महत्वाचं आहे. या मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. त्यांनी तो कन्सेप्ट थोडासा अजून क्लिअर होईल. आता एखादा लक्षात घ्या, समजा आपल्या भारत देशाचा एखादा कायदा आहे. अमुक एक कायदा आहे आणि मला असं वाटतंय की जो कायदा माझ्यावर अन्याय करतोय आणि त्या कायद्यामुळे मला सतत शिक्षा होते, मला त्रास भोगावा लागतोय, तर मी काय केलं पाहिजे? मी इथल्या लोकल अधिकाऱ्यांशी किंवा पोलिसांशी हुज्जत घालून काही फायदा आहे का? नाही. योग्य मार्ग असा की आपल्या इथं जे कायदेमंडळ आहे, म्हणजे एकतर राज्याचं कायदेमंडळ विधानसभा किंवा देशाचं कायदेमंडळ लोकसभा किंवा राज्यसभा म्हणा, तिथे माझा आवाज पोचून हा कायदा चुकीचा कसा आहे हे करून, म्हणजे योग्य जो शासन जे आहे त्यांना पटवून देऊन शासन व्यवस्थेला हा नियम बदलवणे हाच एक योग्य मार्ग आहे. नाहीतर जेव्हा जेव्हा मी ती चूक म्हणजे त्या कायद्याच्या दृष्टीने मी जी चूक करेल तेव्हा तेव्हा ती मला शिक्षा भोगावी लागेल, नाही का? तर इथं कृष्ण तेच सांगतायत की बऱ्याचदा आपण कसं करतो व्यवहारात सुद्धा, अरे हे असं कसं आहे, असं कसं आहे, मला का त्रास होतो उगीच. अरे नियम ते आहेत. आता एकतर तुम्ही त्या नियमांचं पालन तरी करा, किंवा तुम्हाला जर खरोखरच असं वाटत असेल की तो नियम चुकीचा आहे तर तो नियम बदलून घेण्यासाठी प्रयत्न करा. आणि नियम बदलणारी संस्था आहे ती वेगळी आहे. उगीच लोकल अधिकाऱ्यांशी हुज्जत घालून उपयोग आहे का काही? नाही. तर इथं म्हणून कृष्ण सांगतायत की तुम्हाला या ज्या नियमांच्या बाहेर यायचं असेल तर तो नियम कोणी केलेत? मी केलेत. तर तुम्ही मला शरण या ना, असं. पण आपण बऱ्याचदा काही लोक असतात की जे ना उगीच पोलिसांशी हुज्जत घालत असतात. हा, की अरे माझा काही तसा हेतू नव्हता, तुम्ही यांना का पकडत नाही, त्यांना का पकडत नाही. त्यांना हे कळत नाही की अरे पोलिसांचं ते कामच आहे ना. जर प्रचलित कायद्यानुसार जर तुम्ही अमुक एक कृती जर गुन्हा असेल तर ते तुम्हाला तो हे करणारच, त्याची अंमलबजावणी करणारच. तर तसं इथं सांगतायत की मामेव ये प्रपद्यन्ते, तुला जर बाहेर यायचं असेल तर मला शरण आहे, असं इथं कृष्ण सांगतायत. असं ते नाही होतं, एक उदाहरण होतं. हा, तर आपण इथं आलो होतो की आता 4 प्रकारचे भक्त कसे? तर पहिला आहे तो अर्थार्थी. अर्थार्थी, आता हे अर्थ अधिक अर्थी असं 2 आहे. दुसरं अर्थी जो आहे तोही पर्पज, भक्तीचं पर्पज. आणि पहिलं अर्थ म्हणजे उद्दिष्ट. आणि पहिलं अर्थ जे आहे ते काहीतरी इच्छा, म्हणजे काहीतरी इच्छा असण्यासाठी भक्ती करणारा, ज्याला आपण सकाम म्हणतो. की म्हणजे माझी परमेश्वरावर श्रद्धा आहे, मी शिर्डीला जातो, बघ अगदी पूर्ण शरण जातो, मी बाकी कोणाकडे मागत नाही, पण मी शिर्डीला जाऊन हे मागतो. म्हणजे माझी श्रद्धेच्या बाबतीत माझा प्रश्न नाहीये, दर महिन्यात मी शरण जाईल, पण तिथे जाऊन मी परमेश्वराला काय मागतो? तर मला पैसा दे, माझ्या धंद्यात बरकत होऊ दे, मला कशात भानगडीत म्हणजे सुकृती नाही, त्यामुळे तो प्रश्न नाहीये, काही वाईट वागणुकीचा प्रश्न नाहीये, पण माझी धंद्यात बरकत होऊ दे वगैरे वगैरे म्हणून मी सगळं चांगल्या गोष्टी करतो आणि परमेश्वराला शरण जातो. त्याला भक्तिभावाने माझं तेच मागणं असतं की मला मुलगा होऊ दे, मला लग्न होऊ दे, माझं घरदार चांगलं होऊ दे, मला नातवंड होऊ दे, मला पैसा मिळू दे वगैरे वगैरे. म्हणजे काहीतरी विशिष्ट उद्दिष्ट, विशिष्ट कामना करून मी परमेश्वरालाच मागतो. परमेश्वराला त्याकरता मी सतत मागणं मागत असतो. भक्ती आहे माझी, पण त्याची माझी कामना आहे. त्याला म्हटलं जातं अर्थार्थी. समजलं? आता दुसरा हा झाला भक्तांचा पहिला प्रकार.